नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत लेखक मो मराठे यांच्यासोबत कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, बाबल आणि हनू झोपलेले असताना बाबल अचानक उठला व तात्या हनू यांना आवाज देऊन त्याने उठवलं. आता पाहूयात पुढे. अरे हनू उठ, बाबलनं बॅटरीचा प्रकाश मारला. त्या प्रकाशात मी बघितलं तर कोणतरी जनावर माझ्या अंथरुणाजवळच बॅटरीच्या उजेडात थबकलेलं. तात्या, ये काठी घेऊन. तेवढ्यात मी उडी मारून दार उघडलं. तात्या काठी घेऊन आला. त्यानं बघितलं, बॅटरीच्या प्रकाशात दिपून जागच्या जागी थांबलेलं लांबलचक जनावर. तात्यानं काठीचा फटका लगावला. जनावर थोडा वेळ जागच्या जागी वळवळलं आणि उतानं झालं. त्याचं पांढरं पोट दिसू लागलं. फटकावर मी बसला, तात्या म्हणाला, आणि त्या मेलेल्या जनावराला त्याच काठीवरून लोंबकळत नेऊन लांब टाकून आला. तुला कसं समजलं पण बाबल? परत आल्यावर त्यानं विचारलं. फस फस असा काहीतरी आवाज येऊ लागला. मी जागा झालो. बॅटरी मारून बघितलं तर हणूंच्या अंथरुणात मरे शिरत होतं. गणस बिणस असणार. आला असेल दाराच्या फटीतून. पावसात येतातच अशी जनावरं घरात. आपल्याकडच्या घरांना दारं काय घट्ट लागणारी थोडीच असतात. नाहीतर नळ्यातून पडला असणार खाली, तात्या म्हणाला आणि त्याच्या घरी गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी शाळेतून घरी आलो. बाहेर पडवीत बसूनच अभ्यास करू लागलो. धड्याखालच्या प्रश्नांची उत्तरं लिहिली, धडे वाचले. कविता पाठ होत्या त्या पुन्हा म्हटल्या. सूतकताईचं काम अपुरं होतं ते केलं. सगळं दिवसा उजळीत संपवून टाकलं. रोज मी संध्याकाळच्या अभ्यासालासुद्धा माझ्या पुस्तकांच्या पेटीवरच बसत असे. दिसायचं कमी झालं की कंदील चिमणी काहीतरी लावून घेऊन अभ्यास करीत बसे. अगदी रात्र पडली की उठून थालीपीठ नाहीतर उपीट करत असे. पण आज मी आत माझघरात अभ्यासाला बसलो नाही. बाहेर पडवीतच बसलो. काळोख व्हायला लागायच्या आतच अभ्यासाचा उठलो. चुलीच्या खोलीत आलो. देवाकडे दिवा लावला. चुलीत लाकडं घालून विस्तव पेटवला. घाईघाईनं पीठ भिजवून घेतलं. 2 थालपीठं लावली. चुलीतली लाकडं मागं ओढली. पाण्याचे शिंतोडे उडवून ती विझवून टाकली. कंदील लावून घेतला. पडवीवर आलो. माझघरात जाण्याचं दार बंद करून घेतलं. बाहेर पायरीवर बसलो. कंदील बारीक केला. बाहेर चांगला काळोख झाला होता. पाऊस जोरात पडत होता. त्याचा आवाज घुमत होता. वाराही जोरात वाहत होता. पावसाच्या पागोळ्या थरथरत होत्या. वावझडीचं पाणी पडवीवर येत होतं. वाऱ्याबरोबर हलणारे माडांचे कवाळे काळोखातच पडवीतून दिसत होते. समोर तात्या राहायचा, पण आज तो घरात नव्हता. सत्यनारायणाच्या पूजेला गेला होता. घराला कुलूप होतं. तिथं दिवा नव्हता. कसली जाग नव्हती. महेश्वर मधू अभ्यास संपवून त्यांच्या ओसरीवर गेले होते. त्यांनी आपली अभ्यासाची खोली बंद करून घेतली होती. पावसाचाच आवाज केवढा तरी ऐकू येत होता. मी पडवीच्या पायरीवर बसून राहिलो. घरात जायचं दार बंद. मिणमिण उजेड. समोरच्या घरात बाजूच्या खोलीत जाग नाही. दिवा नाही. वाऱ्या पावसाच्या जोरानं भोवतालची झाडं गदागदा हलत. काळोखात पावसात त्यांची भीती वाटत होती. मी बसूनच राहिलो. श्रीराम जय राम असा जप करीत. बाबलचं ओरडणं आठवत होतं. माझ्या अंथरुणात शिरलेलं जनावर आठवत होतं. भय वाटत होतं. बसल्या जागेवरून वाऱ्या पावसात हलणारी झाडं विचित्र नाचत आहेत असं वाटत होतं. त्यांचा, पावसाचा, वाऱ्याचा असे आवाज एकमेकात मिसळून ऐकू येत होते. पुष्कळ वेळानं पावसातून काळोख्या पाणंदीतून बाबल आला. भिजून गेला होता. छत्री मिटून ठेवत त्यानं पडवीच्या पायरीवरूनच विचारलं, पडवीवरचा बसला आहेस? भय वाटतं, मी घाबरूनसा म्हणालो. कसलं रे? असंच, जनावरं आलं त्याचं. तू स्वप्नास ओरडलास. अरे ओरडलो ते स्वप्नात, सांगितलं ना. बाबलनं माझघरात जाण्याचं दार उघडलं. कंदील घेऊन तो आत आला. त्याच्या मागून मीही आलो. आणि जनावर मारलं न रे तात्यानं, तो म्हणाला. पण मला किती भय वाटलं.
मी सांगू लागलो. आत एकट्यानं बसायचं भय. अरे भय कसलं? मी सांगितलं ना, स्वप्न पडून मी ओरडलो. बाबल ओले कपडे काढीत म्हणाला. तू किती भ्यायचास सुरल्याच्या घरात? मी म्हणालो. ती वेगळी गोष्ट. त्यावेळी मी भ्यायचो, पण तू भीत नसस. आताच काय झालं? नाही सांगता येत, पण भय वाटतं. रात्र झाली की मी नाही घरात थांबणार. पडवीवर बसून राहणार तू येईपर्यंत. तू ये लवकर. मी पुन्हा रडवेल्या स्वरात म्हणालो. कसा येणार लवकर? दुकान 8 वाजेपर्यंत तरी नको उघडं ठेवायला? धंदा करायचा तर दुकानाच्या सकाळ संध्याकाळच्या वेळा सांभाळाव्या लागतात. मी बसून राहीन पडवीवर तू येईपर्यंत, मी म्हणालो. मी तसंच करू लागलो. काळोख पडायच्या आधीच उपीट थालीपीठ काहीतरी करून ठेवायचं. काळोख पडला की मिणमिणत्या कंदील घेऊन दार लावून येऊन पडवीवर बसायचं. वाऱ्या पावसाचा घोघो आवाज भोवती घोंगावत असताना मी पडवीच्या पायरीवर बसून राहायचो बाबल येईपर्यंत, जागचा न हालता. एकदा वर्गातल्या भाई बाबूराव चव्हाणनं विचारलं, मग अभ्यास येणार नाही, गणित येणार नाही. मी येऊ सांगतो तुझ्याकडे, सांगशील माका? ये मरे, मी त्याला म्हणालो. माका काय, मी अभ्यास करीत बसतंय, तूही बस. तूही अभ्यास कर. काय अडला तर विचार, मी सांगन. शाळा सुटून आम्ही वर्गातून बाहेर पडल्यावर तो म्हणाला. घरात जात आहे, काहीतरी खात आहे, थोडा खेळत आहे, मग येत आहे अभ्यासात तुझ्याकडे. चलात मरे, माझा काय, मी म्हणालो आणि विचारलं. तुका घरात जावं का रात होतली मरे? बाबा येतलो माका नेवक. त्यांनीच सांगला हा माका तुझ्याकडे अभ्यासाक येवक. ये तर मग. चांगला उजेड असतानाच तो आला. माझं घरातसुद्धा चांगलं दिसत होतं. मी अजून अभ्यासाला बसलो नव्हतो. गोष्टीचं पुस्तकच वाचीत बसलो होतो. तो आल्याचं बघताच मी विचारलं. बरंच वेळ बसताला ना मग अभ्यास करीत? बरा झाला. कसा म्हणतंस? भाईनं विचारलं. अभ्यास करीत बसाय मारे बरोच वेळ. सगळं संपून टाकूया. आम्ही आमची दप्तर उघडली. जमिनीवर बसलो. पाटी पुस्तकं वही बाहेर काढली आणि अभ्यासाला सुरुवात केली. मी भाईला म्हणालो, तुका काय येणार नाही ता विचार. काय नाही येणार माका, तो म्हणाला. धडो वाचूक लाग, मी म्हणालो. मग त्याचा खालचे प्रश्न सोडूया. भाईनं धडा वाचायला सुरुवात केली त्याच्या पुस्तकातून. मी माझंही पुस्तक उघडून धरून त्याच्याबरोबर वाचू लागलो, पण मनातल्या मनात त्याचं ऐकत. तो वाचताना अडखळला. मी ती ओळ त्याला वाचून दाखवली. त्यानं वाचली, तरीही एका ठिकाणी अडखळला. मी पुन्हा वाचून दाखवली. त्याने पुन्हा वाचली. एक ओळ झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, चौथीही झाली. सगळा पुन्हा वाच, मी म्हणालो. त्यानं सगळं पुन्हा वाचलं, अडखळलं नाही. इला मरे तुका वाचूक, मी म्हणालो. तू सांगलंस म्हणा नेलो रे, बाई म्हणाला. नाहीतर माका कोण सांगतलो घरी कसा वाचू जाता. वडिलांका लिहूक वाचूक येणार नाही, भावा काही येणार नाही. वर्गात बाईंका इचुराचा तर भय वाटता. आता पुढा वाच, मी म्हणालो. तो पुढलं वाचू लागला. तसंच त्यानं वाचताना अडखळायचं. मी त्याला सांगायचं. त्यांनी पुन्हा ते सगळं नीट वाचायचं. ह्या काय छापला हा आहे, त्यानं विचारलं. मी बघितलं. तो जोडाक्षरावर अडला होता. उत्कृष्ट, मी म्हणालो. काय, कसा वाचूचा, त्यानं विचारलं. उत्कृष्ट, मी म्हणालो आणि त्याला समजावून सांगत सावकाश वाचून दाखवलं. उत्कृष्ट. या बघ, यो उ त अर्धो. तो क अक्षराक जोडलो हा. क अक्षराकच खाली ट काढलो हा. तो झालो क्रू. पुढा श अर्धो. तो अर्धश जोडलो हा ट अक्षराक. या बघ. मी पाटीवर उत्कृष्ट शब्द लिहून दाखवीत सांगू लागलो. यो उ, यो अर्धो त. अर्धो म्हणजे कानो नाही. तो अर्धोच कक चिकटवलो. कक खाली ट काढलो. क्रू पुन्हा श अर्धो म्हणजे कानो नाही. पुढा ट. उ त कष्ट.
भाई सावकाश थांबत थांबत म्हणाला, कष्ट नाही, कृष्ट. मी सांगितलं. क्रू, क आणि क्र दोन्ही एकदम. कृष्ट, तो म्हणाला. बरोबर. उत्कृष्ट. म्हण सगळं शब्द एकदम. उत्कृष्ट, तो म्हणाला. इला म्हणे म्हणाक तुका, म्हण पुन्हा. तो म्हणत राहिला. म्हणा केला. आता लिहून बघ. तू दाखव एकदा. मी तो शब्द सावकाश एक एक अर्ध अक्षर वेगवेगळं म्हणत काढत त्याला पाटीवर लिहून दाखवलं. तो नीट लक्ष देऊन बघत राहिला होता. आता तो काढू लागला. काढताना म्हणूही लागला, उत्कृष्ट. पाटी मला दाखवीत त्यानं विचारलं, इलाबरोबर काढूक? इला मरे, मी म्हणालो. असाच शिकायचा असता मरे. माझघरात काळोख पडला. मी कंदील पेटवीत भाईला म्हणालो, कंदील ठेवतोय पेटवून तुझ्या पुढ्यात. तू आशीत बस. आणि तू? मी थालपिठा थापतोय मरे चुलीपुढा बसान. मी उठून चुलीकडे आलो. चिमणी लावली. देवापुढं दिवा लावला. चुलीत राखा साठली होती, पण तशीच लाकडं आत सारली. घासले टोचलं. काडी लावली. विस्तव पेटला. मी थालीपीठाचं पीठ भिजवायला घेतलं. भाई माझघरात बसून अभ्यासाच्या पुस्तकाच्या धडी वाचत होता. ते मला चुलीपाशी बसून थालीपीठ थापताना ऐकू येत होतं. तो वाचताना चुकला तर मी त्याला चुलीपुढून सांगत होतो. मुद्दामच मोठ्यानं बोलत होतो. आज भाई होता म्हणून मला भय फार वाटत नव्हतं, पण पोटात मात्र भय असल्यासारखं वाटत होतं. थालीपीठ पातेल्याला लावून चुलीवर ठेवलं की बाहेर येत होतो. भाईशी बोलत होतो. थालीपीठाची पातेली उतरवायची झाली की पुन्हा चुलीपाशी जात होतो. पातेली उतरवून उपडी घालत होतो. जमिनीवर तापलेल्या पातेल्यावर थोडं थोडं पाणी शिंपडत होतो. थोड्या वेळानं ती कागदानं धरून उचलून एक दोनदा आपटीत होतो. भाजून निघालेलं थालीपीठ पातेल्यातून निसटून खाली पडत होतं. उपडी घातलेली पातेली दिसावी तसंच दिसत होतं. काळसर पिवळसर रंगाचं, घमघमीत वास सुटलेलं. 2-3 थालीपीठं थापून मी बाहेरच्या खोलीत आलो. भाई वाचीत बसलेलाच होता. झाली तुझी थालीपीठा करून? होय. आता प्रश्नांची उत्तरा सांग. मी लिहितंय. उत्तरा कशी शोधून काढूचा ते सांगते तुका. धडो वाच. त्यानं धडा वाचला. तो अडखळतच वाचित होता. मी त्याला नीट कसं वाचायचं ते सांगत होतो. धडा वाचून झाला. आता प्रश्न. पहिलो प्रश्न वाच, मी भाईला म्हणालो. त्यानं प्रश्न वाचला. आता धड्याचे 2 परिच्छेद वाच. त्यानं वाचलं. या 2 परिच्छेदातच असा मरे उत्तर. बघ सापडता का? त्याने पुन्हा वाचलं. म्हणाला, सापडला. बघ बरोबर असा का? सांग. त्याने त्याला सापडलेलं उत्तर सांगितलं आणि माझ्याकडे बघितलं. त्याला खात्री वाटत नव्हती. बरोबर असा मरे तुझा उत्तर, मी म्हणालो. बरोबर असा? त्यानं विचारलं. असा, अगदी बरोबर असा. इला तुका प्रश्नाचं उत्तर शोधू. लिहून काढ. त्याने वही उघडली. मी म्हणालो, लिहू. प्रश्न पहिला. प्रश्न काय असा विचारलेलो होता, लिहू. त्याच्याखाली उत्तर असा लिहू आणि लिहू उत्तर. 2-3 ओळीतच लिहू. त्यानं उत्तर लिहिलं. मला म्हणाला, बघ रे बरोबर इला कायदा वाच. त्यानं उत्तर वाचून दाखवलं. बरोबर असा मरे, मी म्हणालो. अशीच शोध पुढल्या प्रश्नांची उत्तरा. नाही सापडला तर माका विचार. मीच शोधून काढते, भाई म्हणाला आणि पुढला धडा वाचून प्रश्नांची उत्तरं शोधू लागला. सापडलं की मला सांगू लागला. मी बरोबर म्हटलं की वहीत लिहू लागला. त्याचा अभ्यास झाला. त्यानं दप्तर भरलं. माझाही झाला. मीही माझं दप्तर भरून पेटीवर ठेवलं. भाईचे वडील आले. हातात कंदील, छत्री. इलो बाबा, भाई म्हणाला आणि उठला. त्यानं आपलं दप्तरही उचललं. चल्लस, मी विचारलं. चल्लंय, तो म्हणाला. रव मरे थोडं वेळ, बाबाला यायचं, मी म्हणालो. भाई गेला की मी एकटा बाबाला येईपर्यंत. मला भय वाटू लागलं. भाईचे वडील उभे होते ते बसले. भिंतीच्या मुळाशी. भिंतीला टेकले. त्यांनी कंदील बारीक करून बाजूला ठेवला. भाई अभ्यासात अगदी कच्चो असा, ते म्हणाले व त्यांनी विचारलं. तू त्याचा अभ्यास घेशील?
घेईन, मी म्हणालो. येऊ दे, येऊ दे, रोज येऊ दे, माका काय. मी अभ्यास करताय माझो, तोय आपलो करीत बसात. काय अडला तर मी सांगान त्याका. उपकार होतील बाबा, भाईचे वडील म्हणाले. थांबले आणि पुढं म्हणाले. वतय पण तोच म्हणालो. यंदा अभ्यास करून पास होईन. करतस तर कर. आणि 1 वरीस. पास झालंस तर शाळा चालू ठेवतलंय, नाहीतर धाडतलंय गाडीवर. आणि एक बैलगाडी घेऊन देतय तुका. जा थोरल्या भावाशी वाणी दगड फोडूक. फोड दगड, भर गाडी. जा बाजारात इकूक. इक दगड, कमाव पैसे. शाळा बंद. काय रे. यंदा होईन पास, भाई म्हणाला. माका काय वाटतं आता सांगताय तुका. माझ्याकडे बघत भाईचे वडील म्हणाले व थांबले. काय नाव तुझा, त्यांनी विचारलं. हानू म्हणतात माका, मी सांगितलं. माका काय वाटतं सांगू का हानू. सांगा महो. भाईनं चांगला अभ्यास करूचो, पास होवेचा, खूप शिकाचा, मुंबईक जावचा. थंय त्याचा चुलत्यावानी नोकरी करूची, पगार मिळवचो, तकडेच रवाचा. त्याचो चुलतो कसो वर्षा 2 वर्षांनी येता, तसा येऊचो. आमच्यावानी दगड फोडणा, गाडी हाकणा नको. ते थांबले आणि भाईकडे बघत त्यांनी विचारलं. करतलंस मग चांगलो अभ्यास. होतलंस मग पास. नापास झालंस पुन्हा तर तुझी शाळा बंद. आताच सांगून ठेवतं आहे. नापास होणाऱ्या पोरांका हाई कित्याक शाळा. करीन अभ्यास, भाई म्हणाला. रोज येतो, भाईचे वडील मला म्हणाले. सगळं अभ्यास करून घेतेचो. मी ते का नेवन येईन रोज. माका काय त्रास नाही. असं म्हणत ते उठले. त्यांनी कंदीलवर उचलला. वात मोठी केली. थांबा थोडं येळ, मी म्हणालो मनातून घाबरून. आता कशाक थांबूचा, त्यांनी विचारलं. भाव येत आता. तो इलो की जावा. कामाक गेलो हा, त्यांनी उभ्याबस विचारलं. होय. खंय जाता कामाक. कपडे शिवण्याच्या. असा दे, असा दे. माणसान काहीतरी कामधंदो करूक होयाच मरे. ते पुन्हा बसले. त्यांनी कंदिलाची वात बारीक केली. घरात कोण कोण, त्यांनी विचारलं. मी आणि भाव थोरलो. आहे. नाही, मी सांगितलं. वारली. वारली. कशान वारली म्हणाची. शीक पडली. कसलो शिकपणो. मी गप्प राहिलो. आईचा आजार. कसला होता तिचा आजार. काय सांगायचं. कसला आजार झाला. मी काहीच सांगितलं नाही. असा दे, असा दे, ते म्हणाले. एलो असत कसलो तरी शिकपणो. आपणाक काय समजता. देवाक समजता सगळा. तेवढ्यात बाबल आला. मी सांगितलं. माझ्या वर्गातला मुलगा भाई चव्हाण, हे त्याचे वडील, अभ्यासाला येणार आहे. येऊ दे मरे. सांग त्याला काय अडलं असेल तर, बाबल म्हणाला. भाईचे वडील पुन्हा उभे राहिले. पुन्हा त्यांनी कंदिलाची वात मोठी केली. भाईला म्हणाले. चल ये, आता जाऊया. ते निघाले. तोही. बाबल म्हणाला. पाठवा तुमच्या मुलाक. हानू सांगत ते का काय अडला तर. माझ्याकडे बघत बाबलने विचारलं. सांगशील मरे. येणारच आहे मरे तो रोज अभ्यासाला. शाळेतून आलो. शाळेचेच कपडे घालून, दप्तर पाठीला मारून, तसाच लाकडांचा भारा घेण्यासाठी रस्त्यावर उभा राहिलो. बाया डोकीवर लाकडाचे भारे घेऊन, भाजीपाल्याच्या टोपल्या घेऊन मालवण गावात विकायसाठी चालल्या होत्या. आजूबाजूच्या घुमडं, नांद्रुक अशा खेड्यातून त्या आल्या होत्या. नेहमीच तशा येत. जोरजोराने चालत पुढं पुढं जात, माल डोकीवर घेऊन. ज्यांना लाकडाचे भारे, भाजीपाला, आंबे, फणस असं विकत घ्यायचं असे, ते रस्त्यावर उभे राहत. स्त्रियाही आणि पुरुषही. मीही कधीमधी तसा उभा राही. आता लाकडाचे भारे घेण्याचं काम माझ्याकडे आलं होतं. आधी ते बाबल करीत असे, पण आता तो सकाळी उठून दुकानात जाई. तो जेवायलाच घरी येई. जेवला की लगेच पुन्हा दुकानात जाई. म्हणून भाराबिरा घ्यायला मीच रस्त्यावर उभा राही. भारा डोकीवर घेऊन येणाऱ्या बाईला हाक मारून थांबवायचं. किंमत विचारायची. आपण मागायचा. किंमत कमी जास्त करीत राहायचं. शेवटी भारा घ्यायचा. बाबलनं फडताळात थोडे थोडे पैसे ठेवलेले असत. त्यातले पैसे तिला द्यायचे. हे आता मला चांगलं जमायला लागलं होतं. पडवीवरल्या कोपऱ्यात ठेवलेली लाकडं संपली
की नवा भारा घेण्यासाठी रस्त्यावर उभं राहायचं. तसाच उभा होतो. डोकीवर लाकडाचे भारे घेऊन बायका चालल्या होत्या. मी त्यांच्या डोकीवरचे लाकडाचे भारे बघत होतो. चौकशी करीत होतो. पण कोणी बाई थांबत नव्हती. मी उगीचच चौकशी करीत असेन असं समजून त्या न थांबता पुढे जात असणार. एक म्हातारी येताना दिसली. सावकाश चालत होती. एक एक पाऊल थकल्यासारखं उचलून टाकत होती. तिच्या डोकीवर लाकडाचा लहानसा भारा होता. गे आजे, भारी देवची असा मा? मी तिला हाक मारीत विचारलं. भारा लहान होता म्हणून भारी म्हणालो. तसंच म्हणत सगळे. देवची तर बाबा, म्हातारी सावकाश जवळ येत म्हणाली. समोर उभी राहिली. अगदीच म्हातारी दिसत होती. उभी राहिली तरी थरथरत होती. केवढ्याक देतलस? मी विचारलं. रुपायो, ती म्हणाली. 4 आणे, मी म्हणालो. नाही बाबा, ती म्हणाली आणि हळूहळू चालू लागली. 6 आणे घी, मी म्हणालो. थोडं मोठ्याने. म्हातारी मागं वळली. माझ्यासमोर येऊन उभी राहिली. म्हणाली, घी. आपला लहानसा लाकडांचा भारा 6 आण्यांना द्यायला ती तयार झाली होती. मी म्हणालो, भितूर हाडून पडीयर ठेव, ये माझ्या मागून. मी वळलो आणि पाणंदीतून घरी आलो. पडतळातून पैसे घेतले. तिला देण्यासाठी म्हणून पडवीवर येऊन थांबलो. म्हातारी डोकीवर लाकडाची भारी घेऊन सावकाश चालत चालत आली. पायरीवर उभी राहिली आणि म्हणाली, वायस हात लाव रे जिला. मी तिला भारी उतरवून ठेवायला मदत केली. ती पायरी चढून वर आली. पडवीच्या मेढीला टेकून तिथंच बसली. अगदी थकून गेल्यासारखी. हाशूश करू लागली. पाणी दिवायच, ती खोल गेलेल्या अशा आवाजात पुटपुटली. मी दप्तर पेटीवर टाकलं. चुलीच्या खोलीत जाऊन पाणी आणलं. ती थोडी सरकली आणि पडवीच्या कडेवर आली. तिथं बसल्यासारखं करीत तिनं ओंजळ केली. तोंडापाशी धरली. मी तिच्या पसरलेल्या ओंजळीत पाणी घालू लागलो. ती घटाघटा पिऊ लागली. पोटभर पाणी प्यायल्यावर ती थांबली. तिने ढेकर दिल्यासारखं ॲक केलं. ओले तळवे आपल्या सुरकतून गेलेल्या तोंडाच्या चामडीवरून फिरवले. गुंतवळ झालेल्या पांढऱ्या केसावरून फिरवले. माझ्याकडे बघत राहिली. मी भारीचे पैसे पुढं केले. तिने घेतले. ते पदराच्या टोकाला बांधून तशीच मेढीला टेकून बसली. डोळे मिटून घेतले. मी भारी उचलली. पडवीच्या कोपऱ्यात लाकडं ठेवायच्या कोपऱ्यात नेऊन ठेवली. भारी हलकी होती. मला उचलता आली. मोठा भारा मला उचलता येत नसे. मी भारीचे दोर कापले. लाकडं मोकळी होऊन पडली. लाकडं लहान लहानशीच होती. बाईनं डोंगरातल्या झाडांच्या वाळलेल्या बारक्या बारक्या काटक्याच पुंजावून आणल्या होत्या. कुऱ्हाड घेऊन त्या फोडत बसायची गरज नव्हती. लाकडं पेटलीच असती भक्कन. चुलीत घालायला हवी होती तेवढी मी काढून घेतली आणि चुलीकडे निघालो. म्हातारी तिथेच बसून होती. पैसे दिले, आता जा मगे, मी म्हणालो आणि आत आलो. लाकडं चुलीच्या कोपऱ्यात टाकली. शाळेचे कपडे काढले. खुंटीवर टाकले. पुन्हा चुलीच्या खोलीत गेलो. कळशी घेतली आणि विहिरीवर जाण्यासाठी पडवीवर आलो. म्हातारी बसूनच होती. जिला माका काहीतरी खावक देवक सांग रे औशिक, ती म्हणाली. अगदी पडक्या स्वरात. आहे नाही हा, मी म्हणालो. बाहेर खाय गेली हा, तिनं विचारलं. नाही. मगे गावाक गेली हा? नाही, मी म्हणालो. वारली. अरे देवा, म्हातारी म्हणाली व तिनं विचारलं. कधीशी? झाली 3-4 वर्षा. कशानं वारली तुझी आई? तिनं हळूशा आवाजात विचारलं. शिकपडान, मी थोडक्यात सांगितलं. कसलो शिकपणो? तिनं स्वर लांबोढत विचारलं. मी काही न बोलता उभा राहिलो. पण तीच म्हणाली. असात कसलो तरी. तू लहान असशील, तुका समजला नसात. ती थांबली. पुन्हा म्हणाली. देवाच्या पुढा कोणाचं काय चलता? ती पुन्हा थांबली. थोड्याच वेळात म्हणाली. तुयाच दे आता काहीतरी खावक माका. तिच्याशी अधिक न बोलत न थांबता मी कळशी घेऊन विहिरीकडे गेलो. पाणी काढलं. पायावर ओतून घेतलं. पाय धुवून घेतले. दुसरी कळशी भरून काढली. ती घेऊन पडवीवर आलो. म्हातारी गेली नव्हती. तिथंच मेढीला टेकून बसली होती.
तुझे पैसे दिले, जा मग ये तू. खावक दी मरे जिला काहीतरी, ती म्हणाली. अधिक हळू दबक्या आवाजात. काय नाही हा घरात, मी जरा जोरात म्हणालो आणि भरलेली कळशी घेऊन चुलीपाशी आलो. चूल पेटत घातली, तांदूळ धुतले, पातेलीत भातासाठी पाणी घेतलं, अंगळ मोजली, भात चुलीवर शिजत टाकला. आंघोळीला जाण्यासाठी बाहेर आलो. म्हातारी अजून बसलेलीच होती. दी रे झिला काहीतरी खावक. मी दिसताच ती पुन्हा म्हणाली. तू हैसरच बसा नसं सजून. मी थोड्या मोठ्या स्वरातच विचारलं, रागावूनच. दी रे काहीतरी. पैसे दिले मा भारीयेचे, त्याची भजी खा मगे रामाच्या हॉटेलातली, मी तशाच आवाजात म्हणालो. त्याची भजे खाऊ मी आणि करू काय? घरात काय नेव? त्या पैशाचे तांदूळ नेतलंय तेव्हा पेज मिळतली घरच्यांका आणि माकाय तेव्हाच मिळतली, म्हातारी म्हणाली. माझ्याकडे बघत राहिली, बसूनच राहिली. तू बसा नको घे होय, उठान जा, मी म्हणालो आणि विहिरीकडे गेलो. आंघोळ करून आलो तरी म्हातारी तशीच तिथंच बसलेली. तू या, मी तिला रागावून काहीतरी म्हणणार होतो, तेवढ्यात तीच म्हणाली. दी काहीतरी खवक. नाही हा काय घरात, मी म्हणालो. असतला काहीतरी. नाही हा सांगलंय मा. तिने लगेच काही म्हटलं नाही. मला वाटलं की ती आता उठेल, निघून जाईल, पण ती उठली नाही. उलट तिनं विचारलं, जेवण नाही शिजवून झाला? कोण शिजवतलो माझ्याशिवाय? मी विचारलं व म्हटलं. आता यो भात शिजवक टाकलाय, पण जेवक येळ असा. भाव येवक यो, तो इल्यावरच जेवतो आम्ही. मी या थांबता येत अवसर, ती म्हणाली आणि थोडं सरकून मेढीला टेकून बसली. तिला डोळेही मिटले, अगदी थकून गेलेल्या माणसाने मिटून घ्यावेत तसे. भात शिजला. मी चुलीवरची पातेली उतरून चुलीतून पुढं काढलेल्या निखारांवर ठेवली. अभ्यासाच्या पेटीपाशी येऊन दप्तर उघडलं. थोडा वेळ गेला. शिजलो काय रे जिला भात? बाहेरून हाक आली. म्हातारी अजूनही बसूनच होती. मी आत आलो. केळीची 2 पानं आणलेली होती. त्याचा एक फाळका फाडून घेतला. त्या फाळक्यावर पातेलीतला थोडा भात वाढून घेतला. त्यावर मसाला घातला, मीठ घातलं. तो फाळका घेऊन पडवीवर आलो. म्हातारी डोळे उघडून बसली होती. योगी, मी म्हणालो. ती टेकलेली उठली, वाकून बसली. तिने ओंजळ पुढं केली. मी तिच्या हातावर भात वाढून ठेवलेला फाळका ठेवला. फाळका एका तळ हातावर घेऊन ती बकाबका भात खाऊ लागली. मसाला मीठ कालवून न घेताच. वर न बघता ती खात राहिली. भात खाऊन संपवायला तिला वेळ लागला नाही. 2-4 घासच तर होता. वरही न बघता तिनं भात खाऊन संपवला. फाळक्याची लहानशी घडी करून घेऊन हळू जागची उठत ती म्हणाली. देव तुझा बरा करीत रे झिला. आणि सावकाश पडवीची पायरी उतरून खाली आली. तशीच सावकाश वाकलेल्या पायांनी चालू लागली. मी शाळेतून येऊन आंघोळ करून भात शिजवून माझ्या पुस्तकांच्या पेटीशी अभ्यास करीत बसलो होतो. बाबल दुकानावरून यायला अजून वेळ होता. तेवढ्यात बाहेरून हाक आली. झिला रे. आली भारीवाली म्हातारी. हा तिचाच आवाज, मी ओळखलं, पण लगेच उठलो नाही. भारी आणली नसेल, पण आज घ्यायची नाही. 2 दिवसापूर्वी घेतलेली शिल्लक होती अजून. पुन्हा हाक आली. झिला रे. नको होत आज लाकडा, मी आतूनच म्हणालो. बाहेर नेऊन बघ तरी. बारकी बारकी पुंजावून हडलं हे तुझ्यासाठी, म्हातारी म्हणाली. तिने डोकीवरची भारी उतरवून खाली ठेवली होती. हे मी आवाजावरून ओळखलं. घस धप असा आवाज ऐकू आला होता. नको हा भारी, असत लाकडा, मी आतूनच म्हटलं. बाहेर येऊन बघ तरी झिला. सुके सुकू काटक्यो पुंजावून हाडलं आहे. आता मी अभ्यासावरून उठलो. बाहेर पडवीवर आलो. म्हातारीनं भारी उतरवून ठेवली होती आणि ती मेडीला टेकून बसली होती. मला बघून म्हणाली. बघ तरी, सुक्यो काटको आहेत. असत मगे लाकडा, मी म्हणालो. तुझ्यासाठी हाडलं आहे. नाही म्हणा नको, घी. 8 आणे दी, पुरेत. तांदूळ घेऊन घराक जाते. लाकडं लहान लहान होती, सुकी सुकी होती, पण काय करायची घेऊन? कोपऱ्यात आहेत 2 दिवस चूल पेटवायला पुरतील एवढी. मी काही न बोलता तसाच उभा राहिलो. तीच म्हणाली.
खावक दी काहीतरी. कालधर उपाशी असे. निस्ती पेच खाल्लेलं आहे काल दुपारी. ती काय अजून रवली हा पोटात. या महिन्यात पैसे नाही आले मुंबईसून पैसे नाही आले तर उपाशी रवासा लागता जिला आमकाकडे. पण करतलंय काय. माका आता झेपणा नाही काम. घरात पडा नसता. तोचही जीव ठकलो आता. झील मारान गेलो. सुनई मारान गेली. नातू गेलो मुंबईत कामधंदो बघूक. कधी मिळाला काम ते का आणि मिळले पैसे तर धाडता मन ऑर्डर. नाही मिळाला काम तर नाही. मागल्या महिन्यात ते का काम नाही मिळालं असा दिसता. नाहीतर थोडे तरी पैसे पाठवल्याशिवाय राहायचो नाही माझो नातू. देव म्हणता खरा. माका नाही झेपणारे आता जिला. मोठं भारो आणि ताकद नको अंगात. म्हणा लहान लहान काटके पुंजावून हाडते. तुका लागतात मा चूल पेटवक. घे तर दी आठाणे. खावक पण दी काहीतरी. ती असं बोलत बसून राहिली. मी ऐकत राहिलो. भारी हवी नको काही न सांगता. पाणी तरी दी रे जिला. मी आतून पाणी घेऊन आलो. तिनं ओंजळ पसरली. मी तिच्या ओंजळीत पाणी ओतू लागलो. ती घटाघटा पिऊ लागली. पिताना ते तिच्या थरथरत्या ओंजळीतून खाली गळत होतं. तिच्या अंगावरचं फाटका जुनेर भिजत होतं. पाणी पिऊन झाल्यावर तिनं ओले तळवे तोंडावरून फिरवले. डोळ्यांवरून फिरवले. पांढऱ्या भुरभुरीत केसांवरून फिरवले. मग माझ्याकडे बघत पुन्हा म्हणाली, घे रे भारी दी आठाणे. आगे पण असत मला लाकडा. ती सोपल्यावर लागतली नाही का. तूच चूल पेटवतेस म्हणान तुझ्यासाठी हाडले. सुके सुके काटके वाटके पुंजून आणले. मी आत आलो. पडताळ उघडून किती पैसे आहेत ते बघितले. 8 आणे भरले. बाबांना विचारल्यानंतर सांगायचं लाकडं बारकी बारकी होती. फोडत बसायला नकोत म्हणून घेतली भारी. मी तिला 8 आणे दिले. मीच भारी उचलून लाकडांच्या कोपऱ्यात टाकली. लाकडं बारकी बारकी होती. म्हातारी म्हणाली त्याप्रमाणे सुक्या सुक्या काटक्या होत्या. तिला पैसे दिले. पण ती लगेच उठली नाही. दी मरे काहीतरी खावक. ती पूर्वीसारख्याच हळू आवाजात म्हणाली. काय नाही गे मी म्हणालो. भात नाही शिजवलंस. तिनं आशेने माझ्याकडे बघत विचारलं. मी उत्तर दिलं नाही. तीच म्हणाली, शिजवलं हस. माका माहिती हा. दी थोडं फाळक्यावरसून माका. उपाशी असे रे जिला काल धरून. ती आशेने माझ्याकडे बघत म्हणाली. मी आत आलो. फाळका होता. त्यावर थोडा भात वाढून घेतला. त्यावर मसाला मीठ घातलं. फाळका घेऊन बाहेर आलो. म्हातारीनं हात पसरूनच धरले होते. मी तिच्या हातावर फाळका ठेवला. तिनं बकाबका खाऊन टाकला. खाऊन संपेपर्यंत तिनं वर बघितलंसुद्धा नाही. खाऊन झाल्यावर विचारलं, कालवणात काय काय करणंस. सांबार आम्हा मी विचारलं. तिने मान हलवली. मी म्हटलं, कधीतरी करते रोज नाही. ती काही न बोलता थोडा वेळ बसली. मग म्हणाली, आई नाही मा तुझी. कोण करतला कालवणाक. आई असती तर तिनं केलाच असता. भावाचा लगीन नाही झाला. नाही मी म्हणालो आणि आत आलो. हात धुवून टाकले. येऊन अभ्यास सुरू केला. झिला रे. थोड्या वेळानं बाहेरून हाक आली. ही अजून बसलीच आहे की काय. मी उठून बाहेर आलो. ती सावकाश उठली. पायऱ्या उतरू लागली. पायरीवर थोडा वेळ थांबून वळून माझ्याकडे बघत म्हणाली, देव तुझा बरा करीत रे जिला. आणि वळून पायरी उतरून चालू लागली. 5-6 दिवसांनी ती आली. पडवीवर भारी उतरवून ठेवून जरा मोठ्याशा आवाजात म्हणाली, जिला तुझ्यासाठी भारी हाडलंय. ये बाहेर. सुके सुक्यो काटक्यो हाडलंय. 8 आणे दी. मी अभ्यास करीत बसलो होतो. उठून बाहेर आलो. म्हातारी नेहमीप्रमाणे बसली होती. लाकडांची भारी ही नेहमीसारखीच होती. सुकलेली बारीक बारीक लाकडं. मी फडफड्यातून घेऊन तिला 8 आणे दिले. भारी उचलून लाकडाच्या कोपऱ्यात टाकली. तिच्याकडे न बघता आत जाऊ लागलो मुद्दामच. झिला. तिनं पडलेल्या मऊ आवाजात हाक मारली. मी ओळखलंच तिला काय म्हणायचं होतं ते. मी चुलीपाशी आलो. भात झालेला होता. त्यातला थोडा घेतला. आमटी केली होती. त्यातली पळीभर त्याच्यावर घातली आणि तिला आणून दिली. आज सांबारा केलं हस. बकाबका खायला सुरुवात करीत तिनं विचारलं.
हं, मी म्हणालो. अधिक न बोलता आत आलो. थोड्या वेळानं तिचा बाहेरून आवाज आला. देव तुझा बरा करीत रे झिला. पाठोपाठ ती पायरी उतरून गेल्याचंही मला समजलं. 7-8 दिवसांनी ती यायचीच हे ठरूनच गेल्यागत झालं. सुक्या सुक्या बारक्या बारक्या काटक्या पुंजावून तिने त्यांची भारी बांधून आणायची. पडवीवरून मला झिला रे म्हणून हाक मारायची. मी भारी घ्यायची, तिला पैसे द्यायचे, नंतर पाणी द्यायचं, थोडा मसाला मीठ घालून भात वाढायचा. तिनं निघून जाताना मला आशीर्वाद द्यायचा. देव तुझा बरा करीत रे झिला. तिचा तो आशीर्वाद ऐकायला मला आवडू लागलं होतं. तिची भारी घ्यायला, तिला पाणी द्यायला, भात वाढायला मला आवडू लागलं. मी तिची वाट बघू लागलो. गोष्टींच्या पुस्तकातल्या गोष्टीत मी वाचत होतो. गरीब माणसं असतात, भुकलेली माणसं असतात, भीक मागणारी माणसं असतात. त्यांना आपल्याकडलं द्यावं, खायला असलं तर खायला द्यावं, त्यांना मदत करावी. असं करणाऱ्या मुलांच्या गोष्टी मी वाचल्या होत्या. त्यांना गोष्टी देव भेटत असे, आशीर्वाद देत असे, त्यांचं बरं करीत असे. कधीकधी देव कुणाकुणाचं रूप घेऊन येतो. आंधळ्या पांगळ्याचं, दुःखी माणसाचं, गरीब भिकारी माणसाचं, साधू वैराग्याचं, असं कोणा कोणाचं. तो काहीतरी मागतो, त्याला आपल्याकडं असेल त्यातलं द्यावं, मग देव प्रकट होतो. असं करणाऱ्यावर प्रसन्न होतो, त्याला आशीर्वाद देतो, त्याचं कल्याण करतो. भारेवाल्या म्हातारीच्या रूपात देवच येत असेल. मी तिची भारी घेतो, तिला खायला देतो. देव तुझा बरा करीत रे झिला असा आशीर्वाद देऊन ती जाते. तिचा आशीर्वाद खरा होतो आहे. मला अभ्यास चांगला येऊ लागला आहे. वर्गात हिरलेकरबाई शाबासकी देतात. मला निबंध चांगले लिहिता येतात असं म्हणतात. वर्गात मी भाषण चांगलं करतो असं म्हणतात. माझं अक्षर चांगलं आहे म्हणतात. मी वफा पास होईन, नक्की होईन. म्हातारी आशीर्वाद देत असते. देवच येत असणार तिच्या रूपाने, की आईच येते तिच्या रूपाने मला बघायला. चूल पेटवताना मला त्रास होऊ नये म्हणून बारकी बारकी सुकी वाळलेली लाकडं आणून देते. भाई चव्हाण रोजच संध्याकाळी माझ्याकडे अभ्यासाला आता येऊ लागला. काळोख पडण्याच्या आधी तो येई. थोडा अभ्यास झाला की मी थालपीठ थापायला नाहीतर उपीट करायला चुलीकडे येई. त्याला हळूहळू अभ्यास यायला लागला होता. तो वर्गात उत्तरं द्यायला लागला होता. त्याने उत्तरं बरोबर दिली की बाई म्हणत, चव्हाण तुझा अभ्यास सुधारायला लागला आहे हं, असंच सुरू ठेव. यंदा पास होणार ना? व्हायलाच हवं, होणार ना? बाईंच्या या प्रश्नावर लाजत लाजत हळू आवाजात भाई म्हणे, व्हतलय. त्यावर बाई त्याला म्हणत, व्हतलय नाही, होणार असं म्हणायचं. आपण बोलताना चुकीचं बोलतो हे लक्षात आलं की भाई पटकन जीभ बाहेर काढी. त्याचे वडील त्याला घेऊन जायला येत. कंदील बारीक करून भिंतीला टेकून बसून राहत. भाई मोठ्यानं धडा वाचित असला तर ते ऐकत राहत, त्याच्याकडे बघत राहत. काही अडलं तर भाई मला विचारी, मी सांगे. काय समजला तुका? भाई हन्न काय सांगला ता? भाईचे वडील त्याला विचारी. समजला, भाई सांगे. नसला समजला तर पुन्हा समजून घे. तुका अभ्यास नीट येवक ह्यो, ते म्हणत. आता येतात एका अभ्यास, मी त्यांना सांगे. आमच्यो बाई पण म्हणतात, भाई कथा अभ्यास येता असा. पास होयत मा? होयत, मी सांगे. अभ्यास झाला की भाई दप्तर भरी. त्याचे वडील उठत, कंदील मोठा करीत, बाहेर पडत. भाई त्यांच्या मागून जाई. मी मधलं दार लावून घेऊन पडवीवर येऊन थांबे, बाबांची वाट बघत. एकदा अभ्यास संपत आल्यावर भाई म्हणाला, औंदा तुमचं गणपती आम्ही करतलो. कसा काय? मी विचारलं. आमच्याकडे गणपतीची शाळा असता मरे, तो म्हणाला. खूप गणपती करतंय आम्ही. सुरू झालासुद्धा काम. बाबला विचारू खया, मी सांगता येते का? पण तो आमचं गणपती नाना चव्हाणांच्या शाळेतून हाडता. आंदा आमचो हाडा, विचारते बाबला. त्याचे वडील त्याला न्यायला आले. भाई त्यांना म्हणाला, औंदा हनुकडलं गणपती आपण करून देऊया. देऊया मरे, ते म्हणाले. झकास करून देऊया. उभं का बसलेलो ता विचारून घे, ते उठत म्हणाले. बाबला विचारून ठे रे, म्हणत बाई वडिलांच्या मागून जाऊ लागला. मी बाबलाक म्हणालो, यंदा आपण गणपती भाईकडून घेऊया.
भाई कोण? तुझ्याकडे अभ्यासाला येतो तो? हं, मी म्हणालो. त्याचीही शाळा आहे गणपतीची. तो म्हणाला. यंदा आम्ही करतो तुमचा गणपती. त्याचे वडील म्हणाले. झकास करून देतो. आपला गणपती नाना चव्हाणकडून घेतो रे मी. यंदा भाईकडून घेऊया. पण नाना चव्हाण रागावेल मरे. कशानं रागवेल? त्याला सांगायचं, गणपती काय आम्ही कोणाकडूनही घेऊ. बाबाला लगेच हो म्हटलं नाही. मग मीच हट्टाने म्हणालो, भाईकडूनच घेऊया. मी सांगतो त्याला. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढे काय काय होतं ते पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. कथा ऐकायला आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.